हे बघ, मीटिंग कितीही महत्वाची असली ना सलील, किंवा हॉस्पिटल कितीही महत्वाचं असलं तरी नाती सुद्धा महत्वाची आहेत ना. पण मी एक मोठी बहीण म्हणून तुला सांगतेय की सलील, तुमची एंगेजमेंट होणार आहे आता. कळतंय का तुला? तिने जास्त वेळ द्यायला हवा तुला आता. आजकालच्या सुनांसमोर सासूने खमकच असलं पाहिजे. आई तू काय बोलतेस तुझं तुला कळतंय? लग्नाच्या तुझ्या बाबतीत ती सिन्सिअर आहे का? मग तू तू फारसा विचार करू नकोस. ठीक आहे, तू मोकळी हो. बाप तसा बेटा हे बोलून तुम्हाला तोंड उघडायला भाग पडतोय ना नानू मामा. अरे तू बोलावंस म्हणून तर प्रयत्न करतोय ना मी. हो, पण मी जे बोलले ना ते तुला फारसं आवडणार नाही नानू मामा. त्या दिवशी बारशानंतर या घरामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती, प्रत्येकाची आपली मनस्थिती काय होती पाहिलंच ना तू. देशपांड्यांच्या घरी फार काय वेगळं नसणार. अशा वेळेला सगळं विसरून, आपला अपमान विसरून फक्त एकच व्यक्ती आपल्या दाराशी आली आणि ती मानसी होती. कळलं? हो, पण मी हकलली होती तिला इथनं. हो, तू हकललीस, पण तो सगळा अपमान विसरून ती बिचारी दारात उभी होती गपचूप. कशासाठी? केवळ आपल्या पोटात काहीतरी जावं म्हणून. अरे मला काय कौतुक सांगतोयस तिचं? कारण हेच तुला कळत नाहीये. तू सुद्धा ती मोनिका सारखीच असणार असं समजून चाललायस. अरे त्या मोनिकाची धाकटी बहीणच आहे ती, तिच्यासारखीच असणार. मला नाही तिचं कोड कौतुक. अरे पण त्या मानसीच्या स्वभावाची एक प्रेमळ बाजू आहे जी फक्त विक्रांतने बघितली, ओळखली, म्हणून तो तिला इथे घेऊन आला. किंवा त्याने नाही तुझ्यासारखा विचार केला, तिनेही नाही केला. तिला मनापासून इथे यावंसं वाटलं म्हणून ती आली. हेच व्हायला नकोय मला. ती इथं या घरात येता कामा नाहीये. आता ज्याने त्यांनी त्यांची आयुष्य आपापल्या परीने जगावीत. मग ती कशी का जगेनात? आपल्याला काही देणं घेणं नाही त्याच्याशी. नानू मामा, मानसीच्या बाबतीत मी असा विचार करू शकत नाही. अरे पण उद्या ती मोनिका सारखीच वागणार नाही याची काय गॅरंटी आहे का तुम्हाला? विक्रांत तिला ठीक मैत्रीण म्हणू दे किंवा कलिग म्हणू दे, पण आहे त्याची ती मेहुणी. नानू मामा, मेहुणीच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं जास्त घट्ट नसतं का? पास झाली मैत्री. देशपांड्यांशी एकदा संबंध ठेवायचं नाही तसं ठरल्यानंतर मैत्री हवी कशाला? मला तुझं म्हणणं पटत नाही. मला पटतं नानू तुझं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.